टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज युवासेना शिवसेना यांच्या माध्यमातून आमच्या जे सोलापूरला चिंचोळी MIDC लाभलेली आहे, त्या चिंचोळी MIDCमध्ये गेल्या 2 वर्षापासून बेसुमार मुरुम उपसा होत असून त्या मुरुम उपसाच्या माध्यमातून आज हजारो लाखो रुपयांचा महसूल हा महाराष्ट्र शासनाचा बुडाला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे तिथले मोहोळ तालुक्याचे अधिकारी आणि तिथल्या चिंचोली काठी येथील स्थानिक मुरुम माफिया हे जबाबदार आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये पालकमंत्री त्यावेळेस सोलापूरला आले होते। सोलापूरचा दौरा होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सोलापूरमधून एकही खडा मुरुम असा चोरीला जाऊ देणार नाही। पण त्यांच्या आज आम्ही निदर्शनास आणून देतोय। तुम्ही सांगून देखील वारंवार तुमच्या ह्याला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे आणि या अधिकाऱ्यांवरती आता पालकमंत्री काय ॲक्शन घेतील आणि त्यांच्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई करतील ही अपेक्षा या सोलापूरकरांना आहे। आणि त्यांचं एक दाखवून द्यावं त्यांनी की त्यांच्याकडे एक प्रशासन चालवण्याचं कशा पद्धतीने प्रशासन चालवलं जातं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर ही कारवाई जर झाली नाही आणि संबंधित आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितलं की संबंधित जे कोणी वाळू माफे आहेत त्यांच्या घरावरती त्यांच्या शेतीवरती बोजा चढवण्यात यावा आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये संगनमत आहेत, ज्यांनी यात पैसे घेऊन त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्यावरती देखील योग्य ती कारवाई येणाऱ्या 15 दिवसात व्हावी। अन्यथा युवासेना शिवसेना मोठ्या प्रमाणात उग्र पद्धतीचं शिवसेना स्टाईलचं आंदोलन या येणाऱ्या काळात करेल।